हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? चला, आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी झणझणीत मटणचा रस्सा. तर कसा बनवायचा बघूया. मी चांगलं मटण धुवून घेतलं इथं. आता आपण बघूया काय टाकतात आळणीमध्ये. मसाले पान, कोथिंबीर, कांदा, टमॅटो. तर आता आपण टोप ठेवून घेऊया. टोप गरम झालं आहे. 1.5 चम्मच तेल टाकूया. त्याच्यानंतर कांदा टाकूया. कांदा लाल करून घेऊया. मसाला पान टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया. टमॅटो टाकूया. बघू शकतात किती छान लाल झाले कांदा. चांगलं मिक्स करून घेऊया. हळद टाकूया 1 चम्मच. 2 चम्मच मीठ टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया. बघू शकता चांगलं मिक्स झालं आहे. आता आपलं मटण टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया मटण. बघू शकतात मटण चांगलं मिक्स झालं आहे. थोडी कोथिंबीर टाकूया. झाकण लावून ठेवूया. बघू शकतात किती छानपैकी पाणी सुटलं आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. चांगला मिक्स झाला आहे. याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया. गरम पाणीच टाकायचं मटणात. चांगलं मिक्स करून घेऊया मटणाला. झाकण ठेवूया. आता आपण मसाला बनवूया. कांदा, टमॅटो, अद्रक, सुकं खोबरं, मिरची, लसूण. इथं मी कढईमध्ये तेल टाकलं आहे 1 चम्मच. सुकं नारळ टाकूया. चांगलं भाजून घेऊया. जितका मसाला भाजेल तितकं चांगलं लागतं. बघू शकता चांगला मसाला भाजला आहे. सुकं नारळ, कांदा टाकूया. मिक्स करून घेऊया. कांदा पण लाल झाला आहे. टमॅटो टाकूया. मिरची, अद्रक, लसूण टाकूया. याला पण मिक्स करून घेऊया. थोडा लालसरपणा आला पाहिजे मसाल्यात भाजताना. मसाला कच्चा राहत नाही. थोडे जिरे टाकूया. तीळ टाकूया 1 चम्मच. मिक्स करून घेऊया. मिक्सीच्या जारमध्ये काढूया. मसाला जितका बारीक करू शकतात तितका बारीक करायचा. आपला मसाला बघू शकतात बारीक झाला आहे. आता आपण टोप ठेवूया. 2 चम्मच तेल टाकूया. तेल गरम झाले. आपला घरगुती कोल्हापुरी मसाला टाकूया. मसाल्याला मिक्स करून घेऊया चांगलं. तुम्ही बघू शकतात किती छानपैकी मिक्स झाले. आपला जो मसाला पिसला आहे तो टाकूया. त्याला पण चांगलं मिक्स करून घेऊया.
तुम्ही बघू शकता मसाला किती चांगला मिक्स झाला आहे, किती चांगला लाल झाला आहे. आपला मसाला झाला आहे. आता आपण मटण बघूया शिजलं का. आपलं मटण शिजलं आहे. मसाला टाकूया. वाव, किती छान कट आला आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. कोल्हापुरी झणझणीत मटण मसाला ग्रेव्ही रेडी आहे. कोथिंबीर टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकतात किती छानपैकी झाले. आपण सर्व करूया. किती छान कट आलाय. वाव, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. खूप छान झालाय. थँक्यू फॉर वॉचिंग.